मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत गौरी आणायला. तर मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे की आमच्याकडे गौरी कशा पद्धतीने आणल्या जातात आणि आता आम्ही विहिरीवरती गौरी आणायला जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. चला, आता इथे गौरीची तयारी चालू झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे रांगोळी काढतायत मस्तपैकी, तयारीमध्ये. त्या सर्व माझ्या ताई आहे. ही मीनू ताई आहे आणि ही ताई इकडे बघ, ही साधना ताई. ही स्पेशली गौरीसाठी दरवर्षी गावाला येतेच. आता या ताईने सर्व तयारी केली आणि हे सर्व आम्ही घेऊन जाणार आहोत. हे बघू शकता, नारळ असतो, दोरे असतात ह्याच्यामध्ये. आणि इथे आता गौरी आणायला सर्व लेडीज आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. पूजा पण आहे आज आमच्या इकडे. निघून देत लेडीज तयार झालेले आहेत आणि आता आम्ही गौरी आणायला निघालेलो आहोत. घरातल्या सर्व लेडीज मिळून आम्ही गौरी आणायला विहिरीवरती जातो. घेतला. रस्ता इकडचा खूपच अडखळीचा आहे आमचा. एवढ्या लांबून आम्ही खाली विहिरीवरती गौरी आणायला जातो, कारण आमच्याकडे ही प्रथा आहे विहिरीवरून गौरीला आणायची. त्यामुळे आम्ही दरवर्षी विहिरीवरूनच गौरीला आणतो आणि एवढं परत चढून यायचं असतं वरती आम्हाला. तुम्ही रस्ता बघू शकता, हा विहिरीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आजूबाजूला सर्व शेती लावलेली आहे. ही बघा, डोंगर, शेती आणि या निसर्गाच्या वातावरणामध्ये आम्ही विहिरीवरती गौरीला आणायला जातो. हे बघा, सर्व स्ट्रगल करतायत खाली उतरायला. हा रस्ता बघा, खूप कॉम्प्लिकेटेड आहे खाली जाण्याचा. हे बघा, सर्वजण उतरतायत आता खाली. आता आम्ही जिथे गौरी आणतात तिथे जवळ आलेलो आहोत, पोचत आलेलो आहोत. म्हणजे खाली खूप उतरून जायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही, ते लोक उतरत आहेत खाली. खूप खाली विहीर आहे आमची आणि तिथून मग आणायला लागते आम्हाला गौरी. मज्जा येते गावाला असं. आणि कोकणामध्ये गणपती असले की खरंच खूप मज्जा येते. असे गणपती नॉर्मली महाराष्ट्रात तुम्हाला कुठल्या रिजनमध्ये बघायला मिळत नाही. जे कोकणात गणपती सेलिब्रेट होतात ते कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. तशी मज्जा किंवा तसं सर्व ट्रेडिशन. तुम्ही हात दाखवा पाठून. विहीर आहे आणि आता इथे आम्ही जवळ पोचलेलो आहोत, खूप जवळ आलेलो आहेत विहिरीच्या. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे सर्व पूजा वगैरे चाललेली आहे. इथे या बहिणी सारवत आहेत खाली. इथे मेंबर उभे आहेत सर्व.
तर इकडे आम्ही पाण्याचा तांब्या घेऊन पाणी भरायला चालले मी, कारण गौरीला पाणी लागतं. ही घेऊन आले तांब्या भरून. आता मी पाणी आणायला चालले तांब्या भरून. तुम्ही बघू शकता. हे बघा झरा बघा किती आमच्या इकडे. आणि आता इथे मी तांब्यातून पाणी भरते बघा. पाणी लागतं तिथे सारवण्यासाठी वगैरे, तर त्याच्यासाठी मी आता हे पाणी घेऊन चालले. बाहेर बसली नाही. आमच्या माईला या सांगितलं तर ती निघालीच नाही. ही सर्व इथे पूजा केली जाते या झाडांची. इकडून जा. इथे आम्ही हे सर्व साफ करणार आणि इथे सारवून वगैरे असं गौरीला नेलं जातं. हे घे. आणि आता पाऊस पण नाहीये, बरं आहे आम्हाला. बघू पकड जरा. हे दोरे असतात. आता इथे हळद कुंकू वगैरे लावून गौरीजवळ ठेवलं जातं. धूर येतोय ना, धूर येतोय. आता ही ताई दोऱ्यांची पूजा करते. आमच्याकडे दोरे घेतले जातात आणि मग ते गौरी ज्या दिवशी आपण ओवाळतो त्या दिवशी ते बांधले जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या फळं असं बांधून मग ते ग्रहण ओलांडून जाण्याआधी ते सोडले जातात दिवाळीच्या आधी. त्यामुळे ही दोरे घेण्याची प्रथा आमच्याकडे आहे. ही तुम्हाला आमच्याच रिजनमध्ये बघायला मिळेल आणि ही आमची पारंपरिक प्रथा आहे. तर तुम्ही बघू शकता ताई आता इथे दोऱ्यांची पूजा करते. प्रत्येक दोऱ्याला आपल्याला पूजा करून हळद कुंकू लावून घ्यावं लागतं. त्यांच्या तांब्यात पण आता इथे पूजा चालू आहे सर्व. हां त्या दिवशी गौरी आणल्या जातात. त्या दिवशी वातावरण एकदम प्रसन्न असतं, कारण गौरी ही माहेरी येणार असते आणि त्यामुळे तिचे सर्व म्हणजे तिला काय काय पाहिजे, तिचं कौतुक, तिला सजवणं, म्हणजे सर्व जसं एका मुलीला केलं जातं माहेरी आल्यानंतर, तसंच गौरीचं पूजा झालेली आहे. आता एक एक जण जेवढे आले तेवढे सर्व कौतुक करतो, तिचं स्वागत करतो. हे सर्व तुम्ही खरंच या ब्लॉग थ्रू अनुभवा.
कसं आता गौरीला आणतात ते तुम्ही बघू शकता. पान आहे. घंटी वगैरे घंटी तुझं झाली ना. हां आधी पकड तू. आपल्या गावासारखं गाव कुठे शोधून घेणार आणि आपल्या गावाची मजा कुठे येणार नाही, कुठे येणार बघायला मिळणार. चाललेलो आहोत. हे बघा पाऊस आला होता त्याच्यामुळे थांबलो होतो. आता ह्या ताईच्या हातात गौरी आहे. आम्ही सर्व आता आमची गौराई आलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा आरती करतायत, एक जण आरती करतायत. दीपा कुठे गेली? चल दीपा सांगते जरा. आता इथे आरती चाललेली आहे आणि आमच्याकडे पदर असा ड्रेसची ओढणी घेतात पदर म्हणून. ड्रेसची ओढणी घेतली असं बोलून दाखव. बोलले ना पदर म्हणून ड्रेसची ओढणी घेतली.
आता इथे ती उंबरठा ओलांडून आत आली आहे गौराई. आगे 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 थोडा. आता गौराईला आणून गणपतीजवळ ठेवलं जातं. कळस जो असतो तो गणपतीजवळ ठेवला जातो, त्याची पूजा केली जाते आणि नंतर मग तिला सजवलं जातं. आता ही आमची गौराई इथे आलेली आहे. तिला साडी बिडी नेसून आता आम्ही संध्याकाळी तयार करणार आहोत. पूजेची तयारी चालली आता सर्व. भटजी काका आलेले आहेत, पूजेची तयारी करतात. लाईट गेली आमच्याकडे. थोडीशी तयार केलेली आहे हे बघा. आता इथे गौरीला साडी नेसवतात, म्हणजे तयार करतोय आम्ही. प्रॉपर अशी साडी नेसवली आता इथे हे वरती बांधलं जातं. गौरी आल्यामुळे घरात एक नवीन ऊर्जा, समृद्धी, सर्वकडे प्रसन्न वातावरण असं सर्वकडे जाणवत असतं आणि सर्व आनंदी असं वातावरण असतं. बघा कसं गौरीला तयार करतो आम्ही. लाईट आलेली आमच्याकडे आणि इथे तयारी चालू आहे सर्व. मॅचिंग झालं पीस. ही पुढची बाजू आहे ना. आता हा आमचा मुखवटा आहे गौरीचा, तो लावतो. तुम्ही दोऱ्याची पिशवी काढली पाहिजे का विचार. ए सोनू मीनू काय यांना इथे दोऱ्याची पिशवी काढली पाहिजे का बाहेर. दादा दोऱ्याची पिशवी काढली बाय तू. मग रात्री मी ह्याच्यात ठेवली टाकू. आता बोलू नका अजिबात. गौरीला जेव्हा 2 दिवस माहेरी राहायला मिळतात तेव्हा तिचं खूप कौतुक केलं जातं, तिचे खूप लाड केले जातात. आणि ही कोकणात ही अशी परंपरा आहे की म्हणजे हे सण एकदम उत्साहाने साजरे केले जातात आणि खूप प्रसन्न असं वातावरण घरात पसरलेलं असतं गौरी आगमनामुळे. आता तिला सर्व दागिने घालून डोक्यात गजरा माळून मस्त सजवलं जातं तिला आणि डोक्यावरती पदर देऊन गणपती बाप्पाच्या बाजूला आता ठेवणार आहोत. रशी बांधून दिली पाहिजे. आणि हे सर्व उत्साहाचं वातावरण आणि हे सर्व परंपरा तुम्हाला फक्त कोकणातच अनुभवायला मिळेल. काकी थोडस इकडे घ्या ना. फुलाची वेणी होती ना ग गौरीची. पदरावर होती ना, ती कुठं आहे इथं. जळून आणलं नव्हती म्हणाले ना. हा इकडं आहे गौरीला. द्या नवीन पण आजारी आहे ना. कुठं आहे. हे उपरनं दिला नाही. ही आमची गौरी रेडी झालेली आहे आणि आता हिला आम्ही गणपतीच्या बाजूला बसवणार आहोत. द्यायचंय ना ते. शंकरावर गणपतीच्या हातात.
पाठीमागचं हे काढ. काढूया सगळं काढूया हे धरलं धरा काय ह्याच्यात दुसरा उजेड कर काहीतरी आणखी. काळ नाही येतोय आता बरोबर. आता इथे आम्ही गौरीला विराजमान केलेली आहे गणपतीच्या बाजूला, बघू शकता तुम्ही. मस्त सजवून आता रेडी केलेली आहे तिला. काकीच्या हातावर ठेवा, बदल घे तिकडं शंकरावर घ्या. आणि आता गौरी आमची सजून रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त सजवलेली आहे तिला. आणि आता सर्व बघायला आलेले आहे तिथे घरातले. हे बघा तिला वेणी घालते. काकी गायला पिन आहे पिन आहे काय हाय हाय द्या आणि एकीकडे इकडे पूजेची तयारी चालू आहे आमची. तुम्ही बघू शकता पूजेची तयारी चालू आहे. काय पिन आहे तुझ्याकडं? हवाय काय का पिन? बघा आता तयार झालेली गौरी तुम्हाला पूर्ण बघायला मिळते. हे बघा मस्त दिसते ना. ही आहे आमच्या गावची गौराई. अजून तिला अर्ध सजवायचं बाकी आहे, मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवेन. पूजा आहे आणि त्याच्यामुळे इथे सर्व तयारी चालू आहे. हे बघा हे प्रसाद बनवते काकी. आणि हे आजचे शेफ आहेत. हे बघा किती आमच्याकडे शेफ लोकांची कमी नाही. हे बघा ट्रेन शेफ आहेत, पण ते सेफ नाहीत टेस्टला. बापरे ही डाळ शिजवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवळी आणि बटाट्याची भाजी आहे आज मेनू, आणि ही कोबीची भाजी असा मेनू आहे आज. प्रसाद रेडी झालेला आहे. ही स्पेशली जेवणासाठी रूम असते. नाही झोपायसाठी पूजेची तयारी चालली आहे. भटजी काका आलेले आहेत. हे काका आणि काकी बसणार आहेत पूजेला. हे बघा गावाला हीच मजा असते. सर्व एकत्र असतात आणि एकत्र एन्जॉय केलं जातं सर्व. सुपारी फेल गेली. आता सत्यनारायणची पूजा चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही 1 तास चालणार आहे. आणि हे काका आणि काकी पूजेला बसलेले आहेत. नमस्ते देवी देवी नमस्ते धर्मीधर नमस्ते जगन्नाथ नमस्ते आता इथे पंगत बसलेली आहे. इथं 2 लागून अंकुर इथं 2 लावली ना आणि इथे 2 आहेत.
थांबा जेवून जायचंय हो वहिनी जेवून जायचं मध्ये झालं ना अण्णा भारी बसले अण्णांचा फोटो काढा आधी पहिला आम्ही सर्व लेडीज बसलो त्या जेवायला. आता लाईट गेले परत. हा दादा पाणी देतोय. घरातले मेंबर सर्व आता वाढण्यामध्ये बिझी आहेत. तुम्ही ग्लास वर घ्या असं पाणी खाली पडणार. हा जयू दादा आहे बघा कसा पटापट पटापट वाढतोय. ट्रेन आहे हा एकदम. ही मानसी आहे आता जेवण वाढते बघा. वागते थोडी. हे आमचे प्रसाद वाढणारे आहेत. हे प्रसाद वाटणारे आहेत. सॉरी. गौरीच्या दिवशी महिलांचं सुंदर असं एक भजन झालं आणि पुरुषांचंही भजन झालं. आम्ही खूप सारे फोटो क्लिक्स केले. तर आमच्या गावची ही पारंपरिक गौरी आणण्याची पद्धती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवाल. आणि तुमच्याही गावाला काही अशा पद्धती असतील तर त्याही मला कमेंट करून कळवा. मला त्या जाणून घ्यायला खरंच खूप आनंद होईल. आणि जर चॅनलवरती ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमचं भजन बघायला इथे किती पुरुष मंडळी थांबलेले आहेत. हे बघा तुम्ही. हे बघा सर्व बायकांचं भजन बघायला सर्व थांबलेत. ऑफसेस झालेत सर्व.